बघा मित्रांनो, परुळकर मॅथ अँड कॉमर्स कोचिंग क्लासेसमध्ये आपल्या संपूर्ण विद्यार्थ्यांचं हार्दिक स्वागत. बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण बघत आहे आता सध्या 10th क्लासचं जॉमेट्रिक सिमिलॅरिटी प्रॅक्टिस 1.2. सिमिलॅरिटी प्रॅक्टिस 1.2. तर आपल्याकडे 6, 7 आणि 8 नंबरचा एक्झाम्पल लेक्चरला आपलं चालू आहे सध्या. तर तुम्ही आतापर्यंत झालेले एक्झाम्पल हे तुम्ही काय करा, पुन्हा पुन्हा त्यांची प्रॅक्टिस करा आणि ते व्हिडिओ पुन्हा पुन्हा बघा आणि तुमच्या मित्रांना सुद्धा ते शेअर करा आणि तुम्ही सुद्धा त्या गणितांची प्रॅक्टिस करा. म्हणजे तुम्हाला अभ्यास ज्यावेळेस करसान तुम्ही त्यावेळेस तुम्हाला पेपरमध्ये खूप जास्त कठीण नाही जाणार. आजपासून तुम्ही अभ्यास करत असाल तर पुढे चालून खूप जास्त कठीण नाही जाणार. आणि तुम्ही एकखट्टे संपूर्ण अभ्यास करायचं अगर असं ठरवलेलं असेल तर असं शक्य नाही. तुमचा 10th क्लासचा सिलेबस हा थोड्या प्रमाणात कठीणच असतो, परंतु अभ्यास अगर केला असेल तुम्ही तर तो कठीण जाणार नाही आणि पेपर सुद्धा तुम्हाला इझी प्रमाणे जाणार. आणि माझी मी पूर्णपणे तुम्हाला अशी मेहनत करून देईल की तुम्ही 100 पैकी म्हणजे कमीत कमी 95-100 पैकी 100 गुण आलेच पाहिजे तुम्हाला. आपण परफेक्ट अगर अभ्यास केलेला असेल तर तुम्हाला संपूर्ण मार्क मिळतीलच. तर तुम्ही एकदम लक्ष देऊन मी ज्या गणितांकडे तुम्हाला सांगत असेल आणि ज्या वेळेस तुम्हाला सांगतो की मोस्ट आयएमपी गणित आहे, लक्ष द्या विद्यार्थी मित्रांनो. त्यावेळेस खरंच तुम्ही लक्ष द्यायचं आणि तेच गणित संपूर्ण प्रमाणात करायचे. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आता बघणार आहोत प्रॅक्टिस मध्ये 1.2 चं एक्झाम्पल. फाइंड आउट क्यूपी युजिंग द गिवन इन्फॉर्मेशन इन द फिगर्स. म्हणजे बघा, आता तुमच्याकडे बुक्स अवेलेबल आहेतच, तर आपली आकृती सध्या राहिलेल्या आहेत काढायच्या. तर आपण बघून घेऊ. ट्रायंगल काय सांगितलेलं आहे त्यांनी आपल्याला, क्यूपी सुद्धा आणि ट्रायंगल दिलेले आपल्याला त्यांनी. एकदम इझी पद्धतीने ट्रायंगल्स आहेत, जास्त कठीण नाही आहेत, त्यामुळे तुम्ही एकदम लक्ष द्यायचं. बघा, आता आपल्याला त्यांनी ट्रायंगल दिला एम एन आणि पी. हा जो ट्रायंगल दिलेला आहे, आता त्यांनी सांगितलं 25 NP दिलेला आहे 40 आहे ना. आणि एम क्यू म्हणजे हा क्यू आहे, तर हा दिलेला 14. म्हणजे क्यूपी किती असणार, तुमचा क्यूपी किती असणार. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, याकडे सगळ्यात जास्त लक्ष द्यायचं. खूप कठीण गणित नाही आहेत. सुरुवातीला आपण बेस इंटू हाईट इंटू अपॉन बेस इंटू हाईट हे तुम्हाला फॉर्म्युला सांगितलेला आहे. फॉर्म्युला तुम्ही लक्षात ठेवत असाल तर एकदम सोप्या पद्धतीमध्ये येणार. तर तुम्हाला आता हे फाइंड आउट द क्यूपी म्हणजेच हा क्यूपी. बघा, क्यूपी युजिंग द गिवन इन्फॉर्मेशन इन द फिगर. ज्या वेळेस तुम्हाला अशा पद्धतीची ट्रायंगल दिलेला असेल तर तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीमध्ये आपण लक्षात घ्यायचं की कोणती पद्धत आहे सर, कोणत्या पद्धतीने आहे, कसं करायचं, याकडे काहीच टेन्शन नाही घ्यायचं विद्यार्थी मित्रांनो. अशा वेळेस बाय अँगल बाय सेक्टर्स थेरम हा जो थेरम्स असतो हा तुम्ही यूज करायचा. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आता आपल्याला कोणकोणत्या सह्या दिलेल्या आहेत. सुरुवातीला यूज क्यूपी सांगितलेला म्हणजेच आपल्याला एम एन, सुरुवातीला एम एन इन ट्रायंगल्स एम एन पी. इन ट्रायंगल्स कोणता, एम एन पी. मग आता एम एन डिवायडेड बाय एन पी काय करायचं तुम्हाला, एन आणि पी बरोबर. म्हणजेच हे दोन येणार, कारण की आपल्याला यांचा क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं आहे. काय करायचं विद्यार्थी मित्रांनो, क्रॉस मल्टिप्लिकेशन. आता आपल्याला एम क्यू दिलेला आहे त्यांनी, एम क्यू डिवायडेशन त्याला क्यू पी येणार, क्यू पी. आता आपण यामध्ये आता आपण काय करणार आहोत, संख्या बनणार आहोत. एम एन किती दिलेला आपल्याला विद्यार्थी मित्रांनो 25. एन पी किती दिलेला आहे 40 आहे की नाही 40. त्यानंतर एम आणि क्यू, हा एम आणि क्यू दिलेला आहे आपल्याला 14. क्यू पी विचारला, क्यू पी. बघा, आता यांचं आपण करणार आहोत क्रॉस मल्टिप्लिकेशन. काय करणार आहोत विद्यार्थी मित्रांनो, क्रॉस मल्टिप्लिकेशन. एकदम सोप्या भाषेमध्ये मी तुम्हाला काढून दाखवत आहे, काहीच कठीण नाही. एकदम गणित पाहिल्यानंतर तुम्ही घाबरायचं काम नाही. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आता क्यूपी हा जो क्यूपी आहे, क्यूपी 25 म्हणजे क्यूपी 25 नाही आहे, क्यूपी यांचं मल्टिप्लिकेशन केलं आपण, त्यानंतर क्रॉस मल्टिप्लिकेशन 14
इंटू 4t. हा, त्यानंतर QP इज इक्वल टू 14 इंटू 4t, त्याला डिवायडेशन करायचं 25. आता बघा, तुम्हाला अगर यांचं मल्टिप्लिकेशन करायचं असेल दोघांचं तर यांचं मल्टिप्लिकेशन करा, ती अमाऊंटला त्याला डिवायडेशन दाखवा एकदम सोप्या पद्धतीमध्ये. तर त्या आता यांचं मल्टिप्लिकेशन म्हटलं तर 14 4 चा 56 0 देऊन द्यायचा म्हणजे 560, त्याला डिवाइडेड बाय 25. परंतु तुम्हाला सोपी जाण्यासाठी आपण काय करू, यांचा भाग तोडूया. तर 25 हे कोणत्या टेबलला येतात, 5 च्या, आणि 40 सुद्धा कोणत्या टेबलला येतात, 5 च्या. 5 5 चा 25, 5 8 चा, हा आलं लक्षात, QP 5 8 चा 40. मग आता 14 इंटू 8 किती होतात विद्यार्थी मित्रांनो, 14 इंटू 8 112. 112, त्याला डिवायडेशन आहे तुमचं 5. किती करायचं विद्यार्थी मित्रांनो, 5, म्हणजेच QP यांचं डिवायडेशन केल्यानंतर ते येणार आहे 22.4 युनिट. तर बघा, CM आणि युनिट्स या पद्धतीमध्ये दाखवायचा आहे. म्हणजेच आपला जो QP आलेला आहे, हा QP आहे तुमचा 22.4 आहे ना. हा, म्हणजेच QP आपला 22.4 युनिट आलेला आहे. एकदम सोप्या पद्धतीमध्ये मी तुम्हाला समजून सांगितलेलं आहे, खूप जास्त सोपी पद्धत. बघा, आता त्यानंतर आपल्याला जी ट्रायंगल दिलेला आहे 1.41 7 मध्ये, 1.41 नंबरचा ट्रायंगल हा तुम्ही बघून घ्या. त्यानंतर त्यामध्ये आपल्याला पॅरलल लाईन आहे बघा, AB पॅरलल लाईन CD, आणि त्यानंतर CD पॅरलल लाईन FE. तर त्यांनी 10 फाइंड X काढायला सांगितला अँड AE सुद्धा काढायला सांगितलेला आहे. म्हणजेच त्यांनी 2 आपल्याला हे दिलेले आहेत. बघा, आता आपण आकृती बुक्स मध्ये बघणार आहोत. आपलं जे बुक्स आहे त्या बुक्स मध्ये जी आकृती दिलेल्या विद्यार्थी मित्रांनो, त्या आकृतीमध्ये आपण बघूया, म्हणजेच ट्रायंगल मध्ये बघूया. बघा, एकदम सोप्या पद्धतीमध्ये. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर्स आणि सबस्क्राईब जरूर करा. तुम्ही विद्यार्थी मित्रांनो लाईक करसान म्हणजे मला वाटेल की नाही माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत आहे आणि समजत आहे. काही असल्यास मला कमेंट करा, आणि माझा डिस्क्रिप्शन मध्ये नंबर सुद्धा दिलेला आहे, वाटल्यास त्याच्यावरती मला कॉल करा. काही अडचण असेल तुम्हाला तर, आणि सबस्क्राईब सुद्धा करा, म्हणजेच कसं मला थोडीशी मदत होणार विद्यार्थी मित्रांनो. बघा, आता आपण पॅरलल लाईन त्यांनी सांगितलं AB, म्हणजे A आणि B, हा A आणि हा B. पुन्हा CD पॅरलल लाईन आहे, म्हणजेच AB मध्ये CD पॅरलल लाईन आहे, C आणि D. त्यानंतर पुन्हा पॅरलल लाईन आहे CD मध्ये F आणि E पॅरलल लाईन दाखवलेली आहे त्यांनी, F आणि E. काय दिलेलं आहे त्यांनी, F आणि E. बघा, आता आपण त्या बघणार आहोत की ह्या किती दिलेल्या आहे. म्हणजे AB, हा AB जो आहे तो AC दिलेला आहे त्यांनी 12, आणि BD जो दिलेला आहे आपल्याला 8, D आणि F दिलेला आहे 4, त्यानंतर C आणि हा सांगितला X. हा माहिती आहे का आपल्याला, नाही, त्याचा युनिट सुद्धा माहित नाही. आणि त्यांनी X सांगितल्यानंतर त्यांनी टोटल सांगितलं A पासून तर E पर्यंतचं पूर्ण युनिट किती, म्हणजेच AE सुद्धा विचारलेला आहे. बघा, आता B आणि F अगर तुम्हाला विचारलेलं असेल मी की मित्रा B आणि F किती, तर तुम्ही पटकन सांगतात. म्हणजे 8 + 4 किती होता, 12, म्हणजेच 8 आणि 4 12, म्हणजेच B पासून तर F पर्यंतचा पूर्ण CM जो युनिट दिलेला आहे तो 12 आहे. बघा, आता आपल्याला पहिले सुरुवातीला मग CA काढावं लागेल. CA काढण्यासाठी सेम ही स्टेप यूज करायची. सेम स्टेप यूज करायची. बघा, आता त्यानंतर आता आपल्याला काय दिलेलं आहे त्यांनी, तर B म्हणजे A, त्यांचं अंतर AB चं अंतर लिहू का आपण, नाही. B आणि D त्याला डिवायडेशन दाखवावं लागेल आपल्याला, A आणि C. बघा, नाही, सॉरी, आपल्याला BD त्याला डिवायडेड बाय DF. त्यानंतर AC त्याला डिवायडेशन C आणि E आहे विद्यार्थी मित्रांनो. आता BD दिलेला आपल्याला 8, DF दिलेला आहे. DF किती आहे विद्यार्थी मित्रांनो, 4,
आणि AC जो दिलेला आपल्याला 12 आणि CE काळ्याचा आहे. म्हणजेच यांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं. CE 8 इज इक्वल टू 12 into 4 है ना. मग CE इज इक्वल टू 12 into 4 डिवाइडेड बाय 8. CE डिवाइडेड बाय 12 4 चा किती होतो, इथे होतो विद्यार्थी मित्रांनो 48. त्याला डिवायडेशन किती करायचं तुम्हाला बघा. आता इथं CE जो दिलेला आहे आपला, CE किती दिलेला 8 आहे ना. मग त्यानंतर CE CE याला डिवायडेशन करा म्हणजे 6 येणार. 8 1 चा 8 आणि 8 6 चा 48 असं काम 48. म्हणजेच आपला CE किती आलेला आहे 6. किती आला विद्यार्थी मित्रांनो 6. म्हणजेच आपला A जो आहे तो किती आहे 12 प्लस 6 किती होता 18. म्हणजे 12 आणि 6 18 आहे ना. तर ते आपल्याला ड्रॉ करून दाखवायचं आहे त्यांना. मग ड्रॉ करून दाखवायच्या वेळेस काय करायचं AE इज इक्वल टू AE काढायचा आहे ना मित्रा. मग AE मग आपला AC किती आहे AC प्लस C आणि CE AE प्लस AC आहे आपला 12 प्लस 6 म्हणजे AE दिलेला प्लस 18 AE आलेला आपला 18 म्हणजे C दाखवलेला आहे तुम्हाला युनिट. बघा म्हणजेच हा जो CE आहे म्हणजेच हा जो X आहे तो दाखवला तरी चालेल किंवा X दाखवला तरी चालेल मित्रा, असं काहीच नाही आहे ना. तुम्ही त्या संख्या भरलेल्या असतील तर X दाखवला तरी चालेल, काहीच फरक पडत. किंवा तुम्ही इथं X लिहिला अपॉन मध्ये X दाखवला तरी चालतो. म्हणजेच X जो आहे तो आपला 6 आहे. X किती आहे आपला 6 आहे. त्यानंतर आता हे लक्षात आलेलं आहे मित्रा. बघ त्यानंतर आता आपल्याला 8 नंबरचं जे दिलेलं आहे त्या 8 नंबरच्या गणितामध्ये आपण बघणार आहोत. आता त्या 8 नंबरचं सुद्धा आपल्याला ट्रायंगल्स जे कळावं लागेल. त्यांनी इन ट्रायंगल्स LMN आहे ना. त्यानंतर MT दिलेला बाय सेक्टर्स ट्रायंगल्स LMN म्हणजेच LMN इन LM 6 आहे, MN 10 दिलेला आहे, TN हा 8 आहे. देन फाइंड द लेट LT काढायचा आहे. काय काढायचं मित्र आपल्याला L आणि T. बघा आता याची आपण एक आकृती काढून घेऊ. ट्रायंगल्स बघा ट्रायंगल्स काढला आपण त्यांनी दिल्याप्रमाणे. बघा L M आणि N, LM आणि N हा दिलेला आपल्याला 6. त्यानंतर इथं हा T आहे म्हणजेच T आणि N किती आहे 8 सांगितला त्यांनी आणि MN दिलेला आपल्याला 10. MN किती दिलेला 10. बघ मित्रा M दिलेला आहे 6, MN दिलेला आहे 10 आणि NT आहे 8 आणि LT आपल्याला त्यांना काढून दाखवायचा आहे. मग याचप्रमाणे बाय अँगल आहे की नाही बाय सेक्टर्स काय दाखवायचं थेरम. थेरम दाखवून द्यायचं. थेरम इथं थेरम आहे. त्यानंतर आता आपल्याला L आणि M डिवायडेड बाय M आणि N इज इक्वल टू काय करसान आता तुम्ही सुरुवातीला सांगा L आणि T. LM घेतला ना आपण, आता त्या बाजूने LT घ्यायचा म्हणजे LT आणि TM आला मित्र लक्षात. LT आणि M ओके. तर आता आपल्याला यांचा क्रॉस म्हणजे पहिले तर संख्या भरूया आपण. LM दिलेला आपल्याला 6, MN किती दिलेला आपल्याला 10 आहे की नाही 10. त्यानंतर LT आहे का नाही म्हणजेच LT आपल्याला काढायचा आहे. LT काय करायचं आपल्याला काढायचा आहे. TM किती आहे मित्रा 8. क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं. LT 10 इज इक्वल टू 8 into 6 है ना. LT इज इक्वल टू 8 into 6 डिवाइडेड बाय 10. काय करायचं त्यांना 10. त्यानंतर LT डिवाइडेड बाय आता इथं सुद्धा ती संख्या होती कोणत्या ठिकाणी या बाजूला म्हणजेच हे आलेले होते आपले. तर त्यानंतर आता इथं सुद्धा 8 6 चा किती होतो 48च होणार. 8 6 चा 48 डिवाइडेड बाय
10 म्हणजेच LT आहे आपला 4.8. याला डिवायडेशन केलं, अगर तुम्ही डिवायडेशन करसाल म्हणजेच तुम्हाला मी बघा डिवायडेशन दाखवतो, 48 डिवायडेशन बाय 10 म्हणजेच 10 त्यापेक्षा स्मॉल असणारी संख्या बघायची. कोणत्याही संख्येला भाग देताना म्हणजे डिवायडेशन करताना स्मॉल संख्या, लहान संख्या बघायची. 10 4 चा 40 होतो, 0 8 येणार खाली. मग आता इथं संख्या 10च्या टेबलला 8 येणार आहे का मित्रा? नाही. तर अशा वेळेस काय करायचं, इथं पॉइंट संख्या द्यायची आणि 0 घ्यायचा, पॉइंट द्यायचा आणि 0 घ्यायचा. म्हणजेच 10 8 चा 80, 0 आणि 0. बघ मित्रा 4.8 म्हणजेच याचा अर्थ L आणि T हा जो आहे हा 4 किती आहे? 8 आहे. म्हणजेच 4 किती आहे? 8. बघ मित्रा एकदम सोप्या आणि साध्या पद्धतीमध्ये मी तुम्हाला गणित सांगितलेलं आहे. म्हणजेच प्रॅक्टिस सेट पॉइंट 1.2. व्हिडिओ आवडल्यामुळे लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा आणि तुमच्या मित्रांपर्यंत पोहोचा. स्क्रीनशॉट तुम्हाला काढायचा असेल तर काढून घ्या विद्यार्थी मित्रांनो, काहीच हरकत नाही. बघा स्क्रीनशॉट काढला विद्यार्थी मित्रांनो. जय भोलेनाथ.